नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य शासनाकडून अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, एमएस मराठी संग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील। मित्रांनो, तुम्ही ही माहिती इथं बघू शकतात। महासंवाद म्हणजेच माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेब पेजवर ही माहिती देण्यात आलेली आहे। आता जी काही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर ही आपण इथं बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाहीत, महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण। आता जी काही सविस्तर आहे तर हे सुद्धा आपण इथं समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ हा शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहेत अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीत धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहेत। म्हणजे मित्रांनो, जी काही अफवा पसरवण्यात येत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून काही महिला अपात्र होत आहेत आणि त्यांच्याकडून या योजनेचे पैसे आतापर्यंत त्यांना जो काही लाभ मिळालेला आहे तर हा लाभ त्यांच्याकडून परतावला जात आहेत, म्हणजे शासनाकडून हे पैसे वापस घेतले जात आहेत। तर ह्या सर्व अफवा आहेत। कोणत्याही प्रकारची रक्कम महिलांकडून वापस घेतली जात नाहीत। त्याचबरोबर या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वइच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत। तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत स्वइच्छेने कळवण्यात येत आहेत, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाहीत। लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री यादव यांनी केले आहेत। म्हणजे तुम्ही बघू शकतात, शासनाकडून कुठल्याही प्रकारची सक्ती नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतेही पैसे हे वापस घेतले जाणार नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत किंवा त्यांना लाभ मिळालेला आहे, परंतु आता त्यांना लाभ नको आहेत, काही महिला स्वइच्छेने अर्ज करून आपला लाभ हा बंद करीत आहे, तर अशा महिलांकडून सुद्धा या योजनेचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत। ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर अशा महिलांकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची रक्कम ही वसूल केली जाणार नाहीत। महिला व बालविकास सचिव यांनी ही माहिती दिलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, महिलांसाठी अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।